नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला पत्तागोबीपासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे। अगदी चवीला एक नंबर होते आणि तुम्ही ही रेसिपी कुठेच खाल्ली नसेल ही माझी खात्री आहे। आज आपण पत्ताकोबीचं बेसन बनवणार आहोत। अगदी चवीला टेस्टी तसेच घरात अवेलेबल साहित्यात आणि अगदी कमी वेळेत तयार होते। रोजच्या जर भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पत्तागोबीची ही भाजी नक्कीच ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला पत्तागोबी ही उभ्या आकारात कट करून घ्यायची आहे। जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक आपण करून घेणार आहोत। त्यानंतर 1 वाटी बेसन घेतलेला आहे। 2 मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहे। लसूण ठेचून घेतला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे। आता आपण कढईमध्ये बेसन हे भाजून घेऊ, जेणेकरून आपल्याला भाजी करायला जास्त टाइम लागणार नाही। जर आपण कच्चंच बेसन टाकलं तर भाजी ही चिकट होते, त्यामुळे आपण बेसन हे आधी भाजून घेणार आहोत। लक्षात ठेवा, भाजताना आपण या ठिकाणी तेल घातलेलं नाहीये। आपल्याला कोरडंच बेसन भाजून घ्यायचं आहे। गॅस हा अगदी मंद ठेवायचा आहे आणि बेसन हे भाजायचं आहे, नाही तर आपलं बेसन हे करपू शकतं आणि आपल्या भाजीला कडवटपणा येऊ शकतो। अगदी मंद आचेवर आपलं बेसन हे भाजून झालेलं आहे। साधारण 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित असं बेसन भाजलं जातं। आता आपण ते काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे। 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं का लगेचच आपण मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण हे सर्व घालून घेणार आहोत। लसूण मी मस्त ठेचून घेतलेला आहे, त्यामुळे लसणाची चव ही भाजीत उतरली की भाजी अजूनच टेस्टी लागते। लसूण थोडासा परतला का आपण लगेचच यामध्ये कांदा घालून घेऊ। त्याआधी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीरीचा स्वादही तेलामध्ये उतरल्यावर आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येत असते। लगेचच आपण कांदा घातला आहे। कांदाही आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। कांदाही आपण अगदी बारीक कट केलेला आहे। आपला कांदा हा परतवून झालेला आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात कांदा हा व्यवस्थित परतला जातो। यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचा आहे। बेसनचा पदार्थ करत आहोत, त्यामुळे आपण या ठिकाणी हिंग हे वापरत आहे। त्यानंतर लगेचच आपण उभी कट केलेली कोबी घालून घेणार आहोत। कोबी आपल्याला कांद्यामध्ये अगदी मोठा गॅसचा फ्लेम करून परतवायची आहे। कोबी तुम्ही जेवढी छान परतवाल तेवढी ती टेस्टी होते आणि कोबीतलं पाणी पण पूर्णपणे आटल्या जातं। बघा किती मोकळी सुटसुटीत अशी कोबी आपली परतवून झालेली आहेत। आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊ। यामध्ये हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर तसेच थोडासा गरम मसाला असे बेसिक मसाले घालूनच आपण ही भाजी बनवत आहोत। यामध्ये तुम्ही हवं तर लाल तिखटऐवजी हिरवी मिरची वापरली तरीही चालेल। व्यवस्थित भाजी परतवून घेऊ। आपली भाजी ही परतवून झालेली आहे। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। अशी भाजी खायला खूप टेस्टी लागते। अगदी मोठ्या फ्लेमवर तुम्ही कोबी परतवून घेतली की कोबी मस्त अशी क्रंची तयार होते। तुम्ही अशी भाजी खाऊ शकता। 2 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे आणि भाजीला एक वाफ काढून घेतलेली आहे। कोबी ही थोडीशी मऊसर झालेली आहे। आता आपण यावर भाजलेलं बेसन घालून घेणार आहोत। आपण बेसन भाजून घेतलं आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भाजी शिजायला जास्त टाइम लागणार नाही। कोबीलाही पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला वरतून पाण्याचा शिपका देण्याचीही गरज नाही।
व्यवस्थित असं बेसन आपण कोबीमध्ये मिक्स करून घेऊ आणि मस्त अशी एक वाफ काढून घेऊ। त्याआधी आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। ज्यावेळेस आपण बेसनचे पदार्थ बनवतो त्या भाज्यांना आपल्याला तेल हे थोडं जास्तच वापरायला लागतं, नाही तर भाजी ही अगदीच सुक्की अशी तयार होते। जर तेल आपण घातलं तर मस्त मऊसर अशी भाजी आपली तयार होत असते। हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहेत आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ आणि मस्त अशी 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। मध्ये मध्ये आपल्याला बेसन हे हलवत राहायचं आहे, नाहीतर ते कढईला चिटकू शकतं आणि तुमची भाजी ही पूर्णपणे करपट लागू शकते। त्यामुळे आपण यामध्ये बेसन घातलेलं असल्याने 2-2 मिनिटाला आपला भाजी ही मिक्स करून घ्यायची आहेत। बघा मस्त असं आपलं बेसन शिजलेलं आहे। मोकळं सुटसुटीत असं बेसन झालेलं आहे आणि भाजी मस्त तयार झालेली आहे ना अगदी नवीन पद्धतीची कोबीची भाजी। तुम्ही ही भाजी कुठेच खाल्ली नसेल ही माझी खात्री आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी करून बघा, घरातही तुम्हाला सर्वांना आवडेल आणि तुम्ही परत परत अशीच भाजी करून खाल ही माझी खात्री आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला रेसिपी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील। तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवीन व्हिडिओज बघायला मिळतील। बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि नवीन रेसिपी अपलोड झाली की लगेच तुम्हाला बघायला मिळेल। तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। तसेच रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।